तुमचे जवान पोर आहे ते जवान आहे ते आमची म्हातारी झाले ते हा करा करा स्प्राइट पेला श्री स्वामी समर्थ गाईज. ज्यांनी कुणी माझा तो गव्हाचा व्हिडिओ बघितला नसेल ना त्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. किंवा या ब्लॉगमध्ये सुद्धा मी थोडीशी क्लिप ॲड करेल. तर तुम्ही का त्याचं कारण सांगते. ज्यावेळेस तसं आपल्याला शेतामध्ये धान्य होतं, गहू होतं आणि काही होतं, म्हणजे जे पण आपल्या शेतामध्ये असतं ते खूप छान वाटतं. आणि पण आता या घडीला काय वाटतं माहिती आहे का, ज्यावेळेस आपण असा हा टाकतो ना, आता तुम्हाला लेडीजला समजलंच असेल, ज्या पण लेडीज आहे ज्यांना पण हे काम करावं लागतं, ज्यावेळेस आपण डीमार्टमधलं गहू घेऊन येतो त्यावेळेस आपल्याला निवडायची अजिबात गरज लागत नाही आहे. आणि जेव्हा आपल्या शेतातले गहू असतात बघा, गहूसुद्धा कसे तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हे आपल्या घरचे गहू आहेत बघा. आम्ही ज्यावेळेस गावाला गेलो होतो ना त्यावेळेस आणले ते आत्ता. आणि हे गहू आणलेत आम्ही 50-60 किलो तर असतील इतके गहू आणलेत. आता जास्त दिवस आम्हाला जातील. याचं सांगण्याचं कारण आणि ब्लॉग बनवायचं कारण हेच आहे की एक जे गहू आपण निवडत असतो ना तेव्हा खूप कंटाळा येतो. त्यामध्ये हे बघा निवडायचं कसं हे असे सातू असतात ते सुद्धा काढायला लागतात. आणि कोण कोण सातू काढतं, कोणी कोणी काढत नाही, पण हे सातूसुद्धा काढावं लागतात. काही ह्याच्यामध्ये खडे असतात. हे मिशनने केलेले गहू आहेत. जितकं बघायला सुंदर वाटतं ना, पण खरं सांगू का, डीमार्टमधले गहू जरी निवडायला नाही लागले ना तरी पण या गव्हाची चव आहे ना त्या गव्हाला अजिबात येत नाही. आणि ज्यावेळेस आपल्या शेतातले असतात ना त्यावेळेस खूप छान वाटतं. आणि आपल्याला खरंच छान वाटतं. आता जे जे शेतकरी आहेत त्यांना खरंच त्याची फिलिंग माहिती आहे. आणि मलासुद्धा खूप छान वाटतं. निवडायचा असा काही विषय नाही आहे. आपल्याला एक अर्धा तास लागतो गहू निवडण्यासाठी. तर ठीक आहे, आपण निवडू शकतो, आपण शेतकरीच आहे तरी काय हरकत नाही आहे. तर तुम्ही सुद्धा गहू गावावरून वगैरे आणता का, किंवा डीमार्टचे वापरता किंवा बाहेरचे वापरता, कोणते वापरता आणि गहू कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा. आणि जितकं व्हिडिओवरती वगैरे सगळं टाकणं, व्हिडिओ करणं सोपं नाही आहे. शेती करणं खूप काम असतं, खूप कष्ट असतं. तुम्ही माझे ब्लॉग व्हिडिओ बघितलेच असतील. मी काय एवढं जास्त कधीतरी जाते आणि करते, पण जे नेहमी रेग्युलर शेतीमध्ये काम करतात ना त्यांना खरंच खूप काम असतं. ऊन असतं, पाऊस असू दे, वारा असू दे, त्यांना काम करावं लागतं. आणि मी कधीतरी गावाला गेले की काम मी पण करते, पण इतकंही जास्त करत नाही. फक्त थोडंसं काहीतरी असेल तर मी सुद्धा करते. ह्याच्यामध्ये थोड्याशा ज्या क्लिप आहेत ना त्या मी ॲड करणार आहे या ब्लॉगमध्ये. तुम्ही आधीचाही ब्लॉग बघा आणि आताचाही ब्लॉग बघितला लगेच अपलोड होणार आहे. हा सुद्धा ब्लॉग दुपारपर्यंतच करेल मी, तर तुम्ही नक्की बघा. आणि तुम्ही कुठले गहू वापरता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि नक्की सांगा. आणि हे आमचे गहू कसे वाटलेत ना ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि म्हणतात ना, जे आपण विकतचं जे गहू आणतो, कुठलाही सामान असू द्या, विकतचं जे आणतो ना ते लगेच संपतं. म्हणजे की जे आपल्याला वाटतं ना आपण 1-2 महिने खाऊ शकतो, तर त्याच्या अर्धच जातं. म्हणजे 2 महिन्याचं जर आपण आणलं ना तर महिन्यातच आपलं संपलेलं असतं. पण हे जे आपल्या घरचं असतं ना, जे शेतातलं असतं ना, ते आपल्याला वाटतं 2-3 महिने जाईल, तर ते 5-6 महिने जातं. कसं काय माहीत नाही, पण ते इतकं धान्य पुरवठी येतं. म्हणजे की म्हणतं ना आपण जास्त दिवस धान्य टिकतं आणि खायलासुद्धा छान चवीला लागतं. आणि आपल्याला करताना खातानासुद्धा असं वाटतं की यार हे आपल्या शेतातलं आहे, आपण कष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला 22 क्विंटल गहू झाला होता. आता बी पडलं होतं 2 पिशव्यामधलं सुद्धा कमी पडलं होतं. म्हणजे जवळजवळ 10-10 किलोच्या पिशव्या होत्या त्या, नाही सॉरी 20-20 किलोच्या पिशव्या होत्या. जवळजवळ म्हटलं तर 35 किलोच्या आसपास वगैरे पडलं असेल. काय आता माहीत नाही मला पण एवढं, पण एवढं तरी गहू पडलं असेल. आणि एवढं मस्त छान असं गहू झालेले आहेत आपल्याला. आणि सगळ्याकडेच यावर्षी गव्हाला थोडंसं झड होती. झड म्हणजे जास्त पिकाचे गहू, थोडे जरी कुणी केलेले लोकांनीसुद्धा ना त्यांनासुद्धा खूप असे गहू झालेले आहेत. गव्हाला आता सध्या जरी रेट नसेल ना तरी पण 4000च्या आसपास गव्हाला रेट आहे. आणि कोणाकोणाचे गहू आहेत, कोणाकोणाला जास्त झालेले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हे माझे गहूसुद्धा कसे वाटलेत कमेंटवरून नक्की सांगा. बाय बाय.